कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे प्रकाशित विचारधन लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग 1 या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली। महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं स्थापन व्हावं यामागे लोकनेते बाळासाहेब देसाई यांची तळमळ होती, असं प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे। विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे विचारधन लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील भाषणे भाग 1 या डॉक्टर विजय चोरमारे संकलित आणि संपादित ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते। मंत्री शंभूराज देसाई यांनी आठवण करून दिली की शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात असावं की साताऱ्यात या चर्चेदरम्यान प्रकृती अस्वस्थ असतानाही बाळासाहेब देसाई यांनी मुंबईला जाऊन कोल्हापूरची बाजू भक्कमपणे मांडली। स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापुरात विद्यापीठ व्हावं यासाठी केलेल्या आग्रहामुळेच आज हे विद्यापीठ अस्तित्वात आलं आहे। बाळासाहेब देसाई हे समाजासाठी निस्वार्थ भावनेतून काम करणारे खरे लोकनेते होते। त्यांच्या कार्याचा वारसा शंभूराज देसाई पुढे नेत आहेत याचा अभिमान वाटतो, असंही आंबेडकर म्हणाले। डॉक्टर विजय चोरमारे यांनी या ग्रंथ संपादनामागची भूमिका सांगताना महाराष्ट्रानं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई आणि शरद पवार या नेत्यांचे ऋण मान्य करायला हवं असं मत व्यक्त केलंय, तर कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी पुढील भागाचे संकलन व्हावं असं आवाहन केलंय। कार्यक्रमाला देसाई कुटुंबीय, विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।